नमस्कार. आज जेवणाला काय बनवायचं हा खूप मोठा पडलेला सगळ्यांचाच प्रश्न असतो. आता सुट्ट्या चालू आहेत मुलांना, त्यामुळे मुलांना एकाला एक हवं असतं तर दुसऱ्याला दुसरं हवं असतं. तर म्हणून आज म्हटलं चला पनीरची भुर्जी आणि भेंड्याची भाजी करूया. एकदम मस्त बेत झाला होता. तर मी इथे पहिल्यांदा तेल सुटायला कांदा टमॅटो व्यवस्थित भाजून घेतला, जगभरातले मसाले घातले, व्यवस्थित परतून झाकण ठेवून थोडंसं पाणी घालायचं, झाकण ठेवून शिजू द्यायचं. तोपर्यंत मी साईड बाय साईड माझी भेंडीसुद्धा कट करून घेतली होती. सगळी तयारी असेल ना की भाज्या आपल्या झटपट होऊन जातात. तर मी इथे भेंडी भाजून घेतली. आमच्या मालवणी पद्धतीमध्ये इथे भेंडी ना फक्त भेंडी भाजून घ्यायची विदाऊट ऑइल, आणि त्याच्यानंतर याच्यामध्येच मीठ आणि थोडंसं कोकम घालायचं. यामुळे काय होतं की जो भाजीचा जो चिकटपणा असतो ना भेंड्याच्या, तो खूप निघूनच जातो ऑलमोस्ट. आणि तोपर्यंत बघू शकतात इथे तेलही सुटलं आहे आपल्या पनीरच्या भुर्जीला. सो मी आता काय करणार आहे, इथे अजून थोडंसं तेल घेऊन याच्यात थोडंसं बेसन आहे ना व्यवस्थितरित्या भाजून घेणार आहे. बेसन टाकल्यामुळे काय होतं, भाजीला घट्टसरपणा खूप छान येतो आणि पाणी असं सुटत नाही ह्या भाजीला. तुम्ही नक्की ही टिप ट्राय करा. थोडंसं पाणी घातलं, ह्याच्यात मी वाटाणासुद्धा ॲड केलेला. वाटाण्याने चव एकदम अप्रतिम होते. त्याचबरोबर मी इथे पनीर ॲड केलं. इथे मी पनीर किसून नाही घातलं तर मी क्रश करून घातलं. पनीर किसून घातलं ना की त्याचा खूप चोथा होऊन जातो. क्रश करून घातलं ना की त्याचे असे खाताना खूप छान लागतं. त्याचबरोबर वरून कोथिंबीर आणि कसुरी मेथी ॲड केली. एक नंबर झाली होती भाजी. त्याचबरोबर भेंडीची भाजीसुद्धा माझी फ्राय करून झाली आहेत भेंडी. सो मी आता कांदा आणि मिरची इथे फ्राय करून घेते आणि त्याच्यामध्ये कांदा थोडा सॉफ्ट झाला की मग आता इथे भेंडी आपण जी काही फ्राय केली आहे ती ॲड करायची. मस्त लागते भाजी. आणि मालवणी भाजी असल्यावर नारळ तर पाहिजेच, त्यामुळे मी खोबरंसुद्धा इथे ॲड केलं आहे. सगळ्यात शेवटी आपल्याला इथे खोबरं घालायचं आहे, कारण की मालवणी भाजी खोबऱ्याशिवाय अपूर्ण आहे. भाजीच काय तर सगळ्या ह्याच्यामध्ये आम्हाला खोबरं हे लागतंच. आता मी तरी खूप कमी केलं आहे. त्याच्याऐवजी मी शेंगदाण्याचा कूट वापरते, पण खोबरं हे बऱ्याचशा भाज्यामध्ये माझं असतं. आता भातावर काय करायचा हा पडलेला प्रश्न. म्हटलं डाळ तर सारखीच बनवते, आज म्हटलं थोडी तिखटी डाळ करूया. इथे सुद्धा मी टमॅटोऐवजी कोकम घातला आहे. टमॅटोऐवजी तुम्ही कोकम वापरून बघा एकदा, खूप छान लागते चवीला ही सुद्धा डाळ. वरून मी मीठ साखर कोथिंबीर सगळं घातलं आणि व्यवस्थित परतून उकळी आणून घेतली. लगेच आपलं जेवण तयार झालं आहे. आता संध्याकाळच्या वेळेला मुलांना काहीतरी गोड खावंसं वाटत होतं. म्हटलं तर गोड काय बनवायचं, तर म्हटलं चला केक बनवूया. सो मी आज इथे गुलकंद केक ट्राय करते आहे. सो मी इथे अर्धी वाटी दही, अर्धी वाटी साखर आणि पाव वाटी तेल घेतलं आहे आणि गुलकंद ॲड केला आहे. गुलकंद ऑलरेडी गोड असतं, त्यामुळे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घालू शकतात. इथे मी मैद्याचा वापर करत आहे. 1 वाटी मैदा, एक 10 रुपयाचं जे आपलं मिल्क पावडरचं पॅकेट असतं ते मी इथे ॲड केलं आहे. तुम्ही पाहिजे तर इथे रवासुद्धा वापरू शकतात. कन्सिस्टन्सी यायला मी थोडंसं इथे पाणी ॲड केलं आहे. मस्त एकदम मिक्स केलं. ह्याच्यामध्ये मी रोज इसेन्स ॲड केलं. व्यवस्थित कन्सिस्टन्सी आल्यावर आपल्या भांड्याला तेल लावून घेतलं आणि हे जे मिश्रण होतं ते शिजवत ठेवलं. एक नंबर केक झाला होता. तुम्ही नक्की अशा प्रकारे ट्राय करून पहा. झटपट होतो केक, बाहेरून आणायची काहीही गरज लागत नाही. मुलांना तर हा केक खूप आवडला. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या.